तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। पीक विमा संदर्भात आताची क्षणाची नवीन अपडेट समोर येत आहे। ज्या पण शेतकरी मित्रांनी पीक विमा भरला होता ते सर्व शेतकऱ्यांसाठी आता गुड न्यूज आहे, कारण त्यांना पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याचे पैसे या तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता नेमकी ती तारीख कोणती आहे, त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र झाले आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण पीक विम्याची नवीन अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये ज्या पण शेतकऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत, कारण ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे घेतले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटणार नाही, ही नवीन अपडेट आहे। आता यामध्ये काय झालं होते, सरकारने अतिवृष्टीमध्ये 7,500 रुपयाची मदत हेक्टरी जाहीर केली होती आणि 10,000 रुपये रब्बी पिकासाठी जाहीर केले होते। परंतु त्यामध्ये काय झालं तर काही शेतकऱ्यांना जे पैसे होते आपले रब्बी पिकाचे आणि अनुदानाचे तर भेटले सुद्धा नव्हते, काहींना भेटले परंतु त्यांना निम्मे पैसे भेटले आहेत। आता हे दोन टेपमधले शेतकरी आहेत। आता यामध्ये जर तुम्हाला निम्मे पैसे भेटले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे सुद्धा निम्मे भेटणार, व जर तुम्हाला काही सुद्धा 1 रुपया सुद्धा जर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं भेटलं नसेल तर तुम्हाला सरसकट 17,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्येच लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ भेटणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्या। कारण तुम्ही जर अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये तुम्ही जर लाभ भेटला असेल, सर्व तुम्हाला पैसे भेटले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे 1ही रुपया भेटणार नाही। जर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे निम्मे पैसे भेटले असेल तर पीक विम्याचे सुद्धा तुम्हाला निम्मे पैसे भेटणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांना अजून कोणताच पैसे भेटले नाहीत ते शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यामध्ये आपल्या दुसऱ्या स्टेपमधले जे पैसे आहेत त्यांना नवीन वर्ष म्हणजे जानेवारीपासून त्यांना हे पैशाचे वाटप चालू होणार आहे। यामध्ये कोणती KYC नाही, काहीच कारण नाही। तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला दिसून जाईल तुमचे पैसे जमा झाले की नाही। जर तुम्हाला ते कसं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण नेक्स्ट व्हिडिओ ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। त्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे आले की नाही तुम्ही ते चेक करू शकता। जर आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा। जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर शेतकरी मित्रांनो, मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।